पत्राचं नाही हो सर, तुम्हाला माहिती आहे का नाही? व्हॅन सोबत आहेत का नाही? व्हॅन सोबत आहेत तर तुम्ही आयडी लपवायला आहेत, माहिती पण देत नाही. आपण कुठल्या ह्याच्यावरती वाहनाचा नंबर वगैरे का नाही वाहनावर नंबर का नाही? नमस्कार, आपण पाहत आहेत न्यूज लोकशाही भारत टुडे. आज आपण आहोत अहमदपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये आणि आपण पाहत आहेत की आज अहमदपूर येथे प्राणवायू रथ आलेला आहे. हा प्राणवायू रथ जो आहे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आणि फिनिक्स फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू लागवड जनजागृती मोहीम जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी हा रथ लातूर जिल्ह्यातील गावागावामध्ये जाऊन बांबू लागवड आणि उत्पादनाची जनजागृती करत आहे. सदर रथावर जे फोटो पाहता हे गतवर्षीचे फोटो आहेत, ज्यावेळेस मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते. परंतु विधानसभा निवडणूक होऊन 6 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर देखील या रथावरील फोटोमध्ये बदल करण्यात आलेला नाही आणि तसेच पर्यावरण मंत्री जे आहेत पंकजा मुंडे यांचा फोटो देखील या रथावर पाहाव्यास मिळत नाही. अहमदपूर शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये आज आपण पंकजा मुंडे यांचे समर्थक तसेच भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या याबद्दल भावना जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत पंचायत समितीचे माजी सभापती श्री बालाजी गुट्टे, यांच्याकडून आपण याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. नमस्कार भाऊ, आपलं स्वागत. काय आपलं काय म्हणणं आहे? हे जे रथ आहे यावरील जे चित्र आहेत यामध्ये 6 महिने सरकार बदलून देखील बदल करण्यात आलेला नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो हा लहान आकाराचा या रथावर दिसत आहे. काय भावना आहेत आपल्या? आपण महाभारतात रामायणामध्ये पाहिलेलं की कुंभकर्णाची झोप, तशा प्रकारे मला वाटतं लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासन कुंभकर्णाच्या वरली त्यांची झोप या ठिकाणी दिसून येते. कारण 6 महिने झालं सरकार बदलून आणि भारतीय जनता पार्टीचे देवाभाऊ फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सध्या त्यांचा या ठिकाणी फोटो छोट्या आकृतीत करण्यात आलेला आहे आणि तोच जुनाच फोटो या ठिकाणी त्यांनी चालवत आहेत. त्यामुळं आणि आता आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचा सध्या त्या पर्यावरण मंत्री असल्यामुळे त्यांचा सध्या फोटो नाही, म्हणजे ही अनदिकल करायची गोष्ट नाही, म्हणजे कुठंतरी चूक झाली गडे असं नाही. एवढं धडधडकीत मोठं दिसत असताना सध्या आणि पर्यावरण मंत्री कोण आहेत हे माहीत असताना सध्या 6 महिने झालं त्यांना पर्यावरण मंत्री पद देऊन तरी सध्या या ठिकाणी त्यांचा फोटो नाही. देवाभाऊ मुख्यमंत्री असून त्यांचा फोटो मोठा नाही, म्हणजे जाणीवपूर्वक प्रशासनानं केलेला आहे. आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की लातूर जिल्ह्यातल्या प्रशासनावर कडक आणि कठोर कारवाई केली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्या या लोगल मुळे या ठिकाणी तहसीलला व कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार. एवढा मोठा जो रथ आहे या रथाचे जे वाहन म्हणलेले या वाहनचा नंबर देखील नाही, बिना नंबर प्लेटचं हे वाहन पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरते. काय म्हणायचे आपल्याला? हो ना, तर आज मी तेच म्हणलं अगोदरच्या मुलाखतीमध्ये, कारण मोटरसायकलच्या गाडीला जर नंबर नसेल, नंबर प्लेट नसेल तर ती गाडीवर ऑनलाईन त्याच्यावर पावती फाडली जाते आणि त्याला घरपोच ती पावती येते त्याच्या मोबाईलवर. आणि या ठिकाणी एवढं मोठं व्हॅन या ठिकाणी असताना आणि या व्हॅनच्या बिलं कशी निघत असतील, या व्हॅनला नंबर नाही, मग 6 महिने झालं हे व्हॅन कसं फिरतंय, कोण याच्या पाठीमागं कोण आहे, या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि या बांबू लागवडच्या नावाखाली खूप मोठा भ्रष्टाचार आहे असं या ठिकाणी उघडकीस दिसत आहे. माझ्यासोबत आणखी आपल्या भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावान कार्यकर्ते देवकते सर आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. आता तहसीलच्या आवारामध्ये जे वाहन थांबलेली आहे पर्यावरणाची, की हे मागच्या सरकारमध्ये जे लोगो तयार केलेला आहे तोच लोगो घेऊन मार्केटमध्ये फिरत आहेत प्रचार करत, की मला हे कळत नाही ह्या प्रशासनाला की बाबा प्रशासन बदललंय का तेच आहे, यांनी कुण्या उद्देशानं हे वाहन फिरवत आहेत. आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देवाभाऊचे फोटो ते मुख्यमंत्री असते वेळेस होतं, पण आता मुख्यमंत्री आहेत ना, तर त्याचे फोटो लोगो बदल करून ह्या शासनानं फिरवायला पाहिजे होतं, ते फिरवले नाहीत. आता आम्ही तहसीलदार मॅडमला भेटण्यासाठी आम्ही इथं आलोय. ते कोण आहे तहसीलदार, ते कोण म्हणजे कलेक्टर कोणाकडेच आहे, त्याच्याकडे जे इन्चार्ज आहे त्याला विचारून त्याला जॉब विचारला जाईल ह्याच्यासाठी आम्ही इथं थांबलोय. एकंदरीत या व्हॅनवरून तर जनमानसात एकच चर्चा होत आहे की नक्की सरकार कोणाचं आहे, देवाभाऊचं की एकनाथ शिंदे साहेबाचं. आणि यामध्ये एक विशेष बाब अशी आहे की पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे असताना देखील त्यांचा फोटो हा जाणीवपूर्वक टाळला गेलाय का, ही देखील चर्चा जनमानसात होताना दिसत आहे.
कॅमेरामॅन विष्णू पोलीस संतोष रेड्डी, न्यूज लोकशाही भारत, अहमदपूर. होय आय कार्ड काला बोला, सांगताय ते आम्हाला याच्यातून सांगा ना. आय कार्ड काला बोला, दाखवा ना आयडी. पत्राचं नाही हो सर, तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्ही व्हॅन सोबत आहेत का नाही? व्हॅन सोबत आहेत तर तुम्ही आयडी लपवायला आहेत, माहिती पण देत नाहीत. आपण कुठल्या याच्यावरती आहेत सर? वाहनाचा नंबर वगैरे का नाही वाहनावर? वाहनावर नंबर का नाही? एवढं मोठं वाहन एखादी मोटरसायकल असेल तर दंड करून त्याला पावती पाठवली जाते, ऑनलाईन दंड भरला जातोय. एवढं मोठं वाहन गेल्या वर्षीपासून फिरते, त्याला नंबर का नाही? आयडी का लपवला तुम्ही? आयडी बाहेर द्या ना, दाखवा ना. कुठल्या पदावर कार्यरत पद सांगा. व्हॅन सोबत आहात मान्य आहे हो, आयडी पण दाखवा ना. तुम्हाला काय न्यूज केलंय, कोणत्या कर्मचारी? तुम्हाला तरी नंबर माहित आहे का? काय नंबर आहे वाहनाचा? हो सर, सध्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आहेत. पण त्याचं गाव नाही हो. पर्यावरण खात्याचं आहे ना, पर्यावरण मंत्री कुठे आहे मग?